हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक अगेन. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. सिलेबस डिकोडिंग सिरीज आपण बघत आहोत आणि त्याच्यातला GS1 मधील इंडियन सोसायटीचा पार्ट आपण बघत आहोत. इंडियन सोसायटीचा सिलेबस डिकोडिंगचे हे लास्ट लेक्चर आहे. याच्यामध्ये आपल्याला मग ग्लोबलायझेशन आणि त्याचे इम्पॅक्ट आणि ठीक आहे त्याच्या रिलेटेड काही भाग जो आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. सिलेबस डिकोडिंग सिरीज बद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण काय करत आहोत. त्याच्यामध्ये सिलेबस पॉईंट, त्याचे सब पॉईंट्स आणि काही हिडन पॉईंट्स असतात. ठीक आहे, जे सिलेबसमध्ये मेन्शन असतात पण आपल्याला ते समजून घेणं गरजेचं असतं. असा इन डिटेल आपण सिलेबस समजून घेत आहोत. ठीक आहे, आता काय याच्यामध्ये रेफरन्सेस पण आपण बघतोय आणि कशा पद्धतीने क्वेश्चन एक्सपेक्टेड असतील त्याची आपण चर्चा करत आहोत. ठीक आहे, तर सुरू करूयात. आज आपण बघणार आहोत जागतिकीकरण, सक्षमीकरण आणि प्रमुख विचारधारांचे विश्लेषण. ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. एक मिनिट. ठीक आहे, तर त्याची आपण चर्चा करणार आहोत. काय हा महत्वाचा मुद्दा आहे की ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट. मी मागच्या एक दोन सिरीजमध्ये लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला की ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर कसा आहे. जसे की मी काय इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑफ इंडियन वुमन्स, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन ओल्ड एजेड पॉप्युलेशन, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन फूड कल्चर, असं काही येऊ शकतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला मूळचं आपल्याला जे काय ते आपण आतापर्यंत डिस्कस केलं ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्या आधारावर मग ग्लोबलायझेशन काय आहे, मग त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने वेगवेगळ्या इंडियन सोसायटीच्या पॅरामीटर्सवर होत आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर सुरू करूयात. दिस इज अबाउट मी निहाल कोरे. 2022 सालचा UPSC टॉपर आहे 2022च्या बॅचचा आणि मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन देत आलेलो आहे. NLP संदर्भात तुम्ही वाचला असाल, ऐकलं असाल की न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, तर NLPचा सर्टिफाईड कोच आहे मी. लाईफ कोच म्हणून काम करतो, माइंडसेट ट्रेनर म्हणून काम करतो. मेमरी ट्रेनिंगचे अनेक वर्कशॉप मी घेतलेले आहेत. तर या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे, हे माझं पॅशन आहे. ठीक आहे, बघूयात आपल्या लेक्चरात. ठीक आहे, जागतिकीकरण, ग्लोबल विलेजकडे वाटचाल. आता जग एक खेड आहे. कुणी म्हटलेलं मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे, PSIR वाल्यांनी ऑब्व्हियसली रिप्लाय ह्याच्यावर करायचा आहे, कमेंट नक्की करायचं. तर ग्लोबल विलेजकडे वाटचाल जग गेल्या काही वर्षामध्ये खूप जवळ आलेलं आहे. लक्षात येते का? म्हणजे आपल्याला बघा आता सगळं एका क्लिकवर आपल्याला जगातल्या सगळ्या गोष्टी अपडेट मिळत आहेत. तर मग ग्लोबल विलेज कडे वाटचाल कशा पद्धतीने, आणि मग आता ग्लोबल विलेज ज्यावेळी म्हणतो जग एक खेडं बनत चाललंय, त्याच्यात कनेक्टिव्हिटी. आता कनेक्टिव्हिटी झाली म्हणजे फक्त तेवढंच बघणार आहे की आपण तंत्रज्ञानाच्या पातळीवर, तर तसं नाहीये. तर सांस्कृतिक देवाणघेवाण, वैचारिक देवाणघेवाण आणि तुमच्या बाकीच्या सर्वच गोष्टींची देवाणघेवाण, आदान प्रदानाचं माध्यम बनत चाललेलं आहे. आणि मग कल्चरल इन्फ्लुएन्स वेगवेगळ्या घटकांवर होत आहे. मग तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. लक्षात येते काय? नॉलेज एक्सचेंज होत आहे, लँग्वेजेस एक्सचेंजेस होतात. म्हणजे आपण वेगवेगळ्या, आता बघा इथून आता घरी बसून आपण रशियन, फ्रेंच, जापनीज लँग्वेज शिकत आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी, मग आता ते शिकताना तिथल्या साहित्याचा परिणाम आपल्यावर होतो. तिथला लेखक काय म्हणतो त्याचा पर्स्पेक्टिव्ह आपण समजून घेतो. कलेच्या माध्यमातून आपण ज्यावेळी बघतो की आता इंडियन मूवीज बाहेर किती चालतायत. जसं बघा आता रिसेंटली बघा धुरंधर असेल किंवा आधीच्या काही वर्षापूर्वीच्या दंगल मूवी असेल. ठीक आहे, तर हे जगभर मूवी चालतात. भारतीय सिनेमाचा आपण सॉफ्ट पॉवर म्हणून वापर करत असतो. तर हे नॉलेज आपलं जे आहे ते बाहेर चाललंय, कला संस्कृतीची देवाणघेवाण होत आहे. तर त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, आता मग भारतावर कशा पद्धतीनं, भारतीय समाजावर कशा पद्धतीनं परिणाम त्याचा होतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. लक्षात येते का? तर हे सगळं पॅरामीटर्स आपल्याला विचारात घ्यायचं आहे. जागतिक खेडे, दळणवळण, इंटरनेटच्या भौगोलिक सीमांचे महत्व कमी झालं. ते इंटरनेटमुळे भौगोलिक सीमांचं महत्व कमी झालं आणि जग एका खेड्यासारखे जोडले गेलेले आहे. किती कनेक्टिव्हिटी आहे, लक्षात येते का? तर ह्याचा परिणाम काय होतं, आता हे जोडलं गेलेलं आहे पण इम्पॅक्ट जसं की मी सांगितलं वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कला, साहित्य, संस्कृती इथपर्यंत कसा इम्पॅक्ट होत चाललेला आहे. लक्षात येते का? अगदी फूड कल्चर सुद्धा बदललेलं आहे. लक्षात येते का? फूड कल्चर काय म्हणजे आपल्याकडे मोदक असायचं. ठीक आहे, आता आपलं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये मोदक फेमस आहे. आता तसं ग्लोबलला कनेक्ट करा बरं का तुम्ही. त्यात मोमोज आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मोदकचाच ते कसं व्हर्जन वाटतं बघा. लक्षात येते का? मग असं फूड कल्चर कसं बदलत चाललेलं आहे. ठीक आहे, मग ग्लोबलायझेशनचा तसा इम्पॅक्ट कसा होतोय.
म्हणजे आपल्या आता ग्रामीण भागामध्ये, निम शहरी भागामध्ये आपला पिझ्झा, आपल्याला बर्गर खाताना लोक दिसून येतात. म्हणजे फूड कल्चर बदलत आहे ना, आणि तिथं अमेरिकेत सुद्धा पुरणपोळ्या मिळत आहेत. हे काय एक्सचेंजेस होत आहेत, मग याचा परिणाम काय होतोय सोसायटीवर, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. विचार, संस्कृती आणि तंत्रज्ञान ह्याच्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टिव्हिटी वाढत आहे आणि जे काय ते आदान प्रदान होत आहे. जागतिकीकरणाचे समाजावरील प्रभाव, जसे की बघा सकारात्मक प्रभाव. आता ह्याचं काय करायचं, सेम एक पेज बघायचं, जागतिकीकरणाचा विचार करायचा. आता मी एवढं आतापर्यंत बोललो सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये, तर त्याचा वेगवेगळ्या सेक्टरवर कसा इम्पॅक्ट होत चाललेला आहे. फूड कल्चर घ्या, त्याच्यावर काय इम्पॅक्ट आहे. आपलं ड्रेसिंग सेन्स घ्या, त्याच्यावर काय इम्पॅक्ट आहे. वैचारिकता आपली कशी बदलत चाललेलं आहे. जसे की बघा इंडियन वुमन्सवर जर बघितलं की बाबा, आता मी टू मुवमेंटचा मी उल्लेख केला पहिल्या लेक्चरमध्ये आय थिंक, तर बघा ते मी टू मुवमेंट पाश्चात्य कल्चरमध्ये ते गाजले होते, तर तसाच भारतामध्ये सुद्धा मी टू मुवमेंट सुरू झालेलं लक्षात येते का. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स होत असतात याचा आपल्याला विचार करायचा. एक पेज घ्यायचा, त्याच्यावर विचार करायचे आणि पॉइंट्स घ्यायचे. मग आता सकारात्मक प्रभाव काय असू शकतोय, बघा रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या. एमएनसी आता वर्क फ्रॉम होम आहे. काही आता बघा बरेच गावाकडे आहेत आयटी सेक्टरवाले, आजही पोस्ट कोविड नंतर काही जण आजही गावाकडे काम करत आहेत. ठीक आहे. तर आयटी सेक्टरचा ह्याच्यामध्ये एमएनसी, आयटी, बीपीओ मध्ये वाढीव संधी निर्माण झालेल्या आहेत. हा कशाचा इम्पॅक्ट आहे, ग्लोबलायझेशन. आता ग्लोबल इरा म्हणजे 1991 नंतरचा विशेषतः कसा बदल झालेला आहे. 91च्या खाऊजा, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणामुळे कसा इम्पॅक्ट पडलेला आहे इंडियन सोसायटीवर, तो विचारात आपल्याला घ्यायचा. मग आता इंडियन सोसायटीवर म्हटलं तर काय काय पॅरामीटर्स येतात. ओल्ड एजेड पॉप्युलेशन, विमेन्स, लक्षात येते का, मार्जिनलाइज्ड कम्युनिटी, ग्रामीण भागामध्ये कसा परिणाम झाला, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. तंत्रज्ञान, स्मार्टफोन, एआय आणि डिजिटल क्रांतीमुळे शिक्षण आरोग्य सुलभ झालेलं आहे. युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा आणखी काही कोर्स. आता बघा बरेच फॉरेनच्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस आपण घर बसल्या करतो. मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, खूप चांगलं आपल्याला याच्यामध्ये नॉलेज अपग्रेड करायची संधी मिळालेली आहे. कशामुळं, ग्लोबलायझेशनमुळे, तंत्रज्ञानामुळे. स्वातंत्र्य आणि सक्षमीकरण, ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. महिलांना जागतिक स्तरावर करिअरच्या संधी, बघा बरेच महिला जे आहेत ते घर बसल्या बऱ्याच गोष्टी शिकतात आणि त्याचं ते ऑनलाईन ट्रेनिंग घेतात आणि जॉबही त्यांना ऑनलाईन घर बसल्या मिळतं, त्यांना घर सांभाळत. ह्या संधी उपलब्ध झाल्या ना, ह्या कशामुळे झाल्या, ग्लोबलायझेशनमुळे झाल्या. मग आता इथं लिंकेजेस लावा, इंडियन वुमन्सवर काय इम्पॅक्ट झालेला आहे. फायनान्शियल फ्रीडम अचीव केलेलं आहे, आर्थिक सुबत्ता प्राप्त झालेलं आहे, नॉलेज अपलिफ्ट करण्याची संधी मिळाली आहे, शिक्षणाच्या संधी मिळाल्या. बरेच महिला जे आहेत ओपन युनिव्हर्सिटीतून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत आणि त्याच्या संधी वेगवेगळे कोर्सेस करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना सक्षमीकरणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघायच्या. निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे, सांस्कृतिक ऱ्हास. बऱ्याच बघा तर पाश्चात्य संस्कृतीचं आक्रमण आपल्यावर झालेलं दिसून ते आपले फूड ह्याच्यावर परिणाम झालेला आपल्याला बघून येतो. म्हणजे स्थानिक कला आणि भाषांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ठीक आहे. विभक्त कुटुंब पद्धती जे आहे ते उदयास येताना दिसून येते आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की बाबा ओल्ड एजेड पॉप्युलेशनकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. कळतंय का. तर हे निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतात की आपली जी काय फॅमिली होती, जॉईंट फॅमिली आणि व्हॅल्यू सिस्टम आपले जे होते, तर ते डिस्टॉर्ट झाल्याचे आपल्याला बघायला मिळतं. आर्थिक विषमता, शहरी सुशिक्षित वर्गाला जास्त फायदा होतो याचा. ग्लोबलायझेशनचा जनरली विचार केला तर तिथं जास्त फायदा होतो. मात्र ग्रामीण असंघटित कामगार जे आहेत ते याच्यापासून थोडेसे आपल्याला मागे राहिलेले दिसून येतात. पाश्चिमात्यीकरण आणि वृद्ध याच्यामध्ये आता बघा ओल्ड एजेड पॉप्युलेशन 2022 ला क्वेश्चन कसा आहे बघा की कोविडमध्ये ओल्ड एजेड पॉप्युलेशनवर कशा पद्धतीने परिणाम झाला, तर त्या अनुषंगाने ग्लोबलायझेशनच्या रिलेटेड येऊ शकतो. तर ठीक आहे. आहार, वेशभूषेमध्ये आपण बऱ्याच अंधानुकरण करताना दिसून येतो की बाबा फॉरेनमध्ये एखादा ट्रेंड आला पाश्चात्य कंट्रीजमध्ये, तर आहाराचा असेल किंवा वेशभूषेमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण ते अनुकरण करतो की मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. आरोग्यापासून त्या बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला परिणाम होताना दिसून येतोय. ब्रेन ड्रेनमुळे काय होतं, वृद्धांमध्ये एकटेपणा आल्याचे जे काय ते भावना निर्माण होते. का, ते कुटुंब पद्धती पण बदलत चाललेल्या आहेत. ठीक आहे. तर व्हॅल्यू सिस्टीम बदलते, त्याचा मग आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतो. काय महत्वाची संकल्पना आहेत बघा जागतिकीकरणामध्ये, तर बघा कल्चरल होमोजिनायझेशन. संपूर्ण जगाची एकच जागतिक संस्कृती बनत चालली आहे का, प्रामुख्याने आता याच्यामध्ये मोस्टली कुणाचा इन्फ्लुएन्स दिसून येणार, मोस्टली आपल्याला अमेरिकेचा इन्फ्लुएन्स दिसून येतो बघा. वर्ल्ड पॉवर, आणि त्याच्यामुळे तो इन्फ्लुएन्स जास्त दिसून येतोय. मग त्याला स्थानिक वैविध्य धोक्यात आलेला आहे का. हा,
स्थानिक वैविध्य जे आहे ते की बाबा स्थानिक भाषा आहेत किंवा आणखी आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात येते का, तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. हा क्वेश्चन मीन्सला हे पॉइंट्स खूप महत्वाचे ठरतात बरं का. ग्लोकलायझेशन ग्लोकलायझेशन म्हणजे काय, जागतिक उत्पादनामध्ये उत्पादने जे आहेत ते स्थानिक गरजेनुसार बदलतात. उदाहरणार्थ मॅकडोनाल्डने काय केलं, भारतात आलेला आलू टिक्की बर्गर. आता बघा बर्गर आहे तो त्यांचा आहे, पण आता भारतात विकताना काय करतात, आलू टिक्की बर्गर वगैरे. म्हणजे थोडं काय केलं की भारतीय ओळख देण्याचा, थोडा भारतात जे चालेल ते ओळख देण्याचा प्रयत्न. जसं की आता उदाहरणार्थ दिल्लीमध्ये मोमोज फेमस आहेत, ठीक आहे. मोमोज आता महाराष्ट्रामध्ये काय मोदक आहे ना, तर ते त्या पद्धतीचंच आहे, फक्त आतला तो कंटेंट थोडंसं वेगळं. म्हणजे असा फूड कल्चर जे बदलण्याचा प्रयत्न होतो. मग त्याला काय म्हटलं जातं, ग्लोकलायझेशन. मग ह्या महत्वाचा जो आहे तो ट्रेंड आहे, म्हणजे तिथल्या संस्कृतीला अनुसरून काही करता येते का, अशा पद्धतीने ग्लोबलायझेशन मध्ये विचार केला जातो. कन्झ्युमरायझेशन चंगळवाद हा महत्वाचा आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी करण्याचा कल वाढलेला आहे. काय, कन्झ्युमरायझेशन ट्रेंड वाढत आहे. हा इम्पॅक्ट काय ग्लोबलायझेशनचा आहे, ठीक आहे. तर हे प्रमुख मुद्दे आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवर कसा होतो तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. जागतिकीकरण क्षेत्र आणि मूल्य काय आहेत, शिक्षणासंदर्भात काय, ई लर्निंग आहे, परदेशी विद्यापीठांशी करार झालेले आहेत. ऑब्व्हियसली आपले बरेच विद्यापीठांचे जे आहेत ते परदेशी विद्यापीठांशी करार झालेले आहेत. त्यामुळं दर्जा सुधारतो एका बाजूला, मात्र काय होताना दिसून येते, निगेटिव्ह इम्पॅक्ट व्यापारीकरण शिक्षणाचं मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. आता फॉरेनची एखादी युनिव्हर्सिटी आहे तर तो कोर्स आहे तो ऑब्व्हियसली खूप महागडा कोर्स असतो, मग तो सगळ्यांना घेता येईल का, तर नाही. मग याच्याबद्दल काय करता येते, ह्या सगळं हे कळीचे मुद्दे आहेत, ह्याच्यावर आपल्याला विचार व्हायला पाहिजे. कारण काय होतं की ते जे आहे ते सगळ्यांना अफोर्डेबल होईल असं काही नाही आहे. म्हणजे एखादे फॉरेन युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, एखाद्या विद्यापीठाने सुरू केलेला आहे संलग्न पद्धतीत, मग त्याचा काय प्रत्येकाला ऍक्सेस मिळेल, कारण फायनान्शियल लेवलवर प्रत्येक जण ऍक्सेस करू शकतील असं काही नाहीये. खाद्य संस्कृती काय, पिझ्झा बर्गरचा शिरकाव झालेला आहे, पण योगा आणि भारतीय मसाल्यांची जागतिक स्तरावर सुद्धा ओळख होताना दिसून येते. म्हणजे आपण पिझ्झा बर्गर खातोय, पण योगा गेलेला आहे अमेरिकेमध्ये, योगा गेलेला आहे लंडनमध्ये, तिथले लोक योगा करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्पिरिच्युअल, मी सुरुवातीला सांगितलं पहिल्या लेक्चरलाच आय थिंक, की आपली स्पिरिच्युअलिटी जगभर पोहोचत आहे. स्पिरिच्युअल लीडर आहोत आपण जगामधले आणि आपण जगभर पोहोचतो. हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा आपण बघावा लागेल. लक्षात येते का, अगदी काय पण भारताचाही विचार बाहेर पोहोचत आहे. म्हणजे अगदी तो सुरुवातीपासूनच पोहोचत आहे, पण आज त्याला एक चांगल्या पद्धतीनं हे मिळताना दिसून येते की चांगला प्लॅटफॉर्म ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून मिळताना आपल्याला बघायला मिळतो. मूल्य व्यवस्था कशा पद्धतीनं इम्पॅक्ट करते ग्लोबलायझेशन मध्ये, बघा व्यक्तिवादाचा प्रभाव वाढलाय. पारंपरिक सामूहिक मूल्यांना आपल्याला जे काय तो धक्का बसलेला ते बघून येते. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीला जास्त व्हॅल्यू मिळाल्याचे दिसून येतं. आणि मात्र सामाजिक मूल्य जे आहेत ते सामाजिक हे जे आहेत व्हॅल्यू सिस्टम आहे त्याला कुठेतरी धक्का लागल्याचं दिसून येतं. मग एकंदरीत परिणाम काय होतो इंडियन सोसायटीवर ते आपल्याला ह्याचं बघून घ्यायचं आहे. सामाजिक सक्षमीकरण काय आहे बघा, दुर्बल घटकांना स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ करायचं आहे, संसाधनावर त्यांचाही हक्क प्रस्थापित करायचा आहे त्यांनाही. मग याच्या अंतर्गत काय, अर्थ आणि क्रांती. मग ह्या हे जे काही वंचित घटक आहेत यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल हे विचार करायचा आहे. थोडंसं सोशल जस्टिस या पार्टशी तुम्ही हे करू शकता. मात्र मी अगेन सांगितलं की पेपर म्हणजे कुठल्या पेपरला येतो त्या अनुषंगानं ह्याचं उत्तर लिहायचं. इंडियन सोसायटीमध्ये आलं तर त्या अनुषंगानं उत्तर लिहायचं आहे, ठीक आहे. उपेक्षित वर्गाचे सक्षमीकरण ऑब्व्हियसली इंडियन सोसायटीचा महत्वाचा पार्ट आहे. अनुसूचित जाती जमाती, मग त्याच्यामध्ये अस्पृश्यता निवारण, जमिनीचे आणि वन हक्क, त्याच्या मग घटनात्मक कवच कसं आहे त्याच्या पद्धतीला, मग हे सगळे कायदे घटनात्मक तरतुदी काय हे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. इतर मागासवर्ग ओबीसीचं त्याचं शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व कसं आहे. महत्वाचे आयोग म्हणजे कालेलकर आयोगापासून ते आत्ताचा असलेला मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग, हे आपल्याला व्यवस्थित ह्याच्या तरतुदी आणि हे सगळं बघायचे. पॉलिटीचा पार्ट वाटतोय, मात्र हे बघायचं आहे इंडियन सोसायटीच्या अनुषंगानं याचं उत्तर लिहायचं आहे जर GS 1 ला आलं तर, ठीक आहे. एवढं समजून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. महिला आणि दिव्यांग सक्षमीकरण ऑब्व्हियसली, मग महिलांच्या जे काही निर्णय प्रक्रियेतला सहभाग ऑलरेडी आपण याच्यावर चर्चा केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात असलेले वेगवेगळे कायदे महिला सुरक्षे संदर्भातले, त्याच्यासाठी असलेले बेटी बचाव बेटी पढाओ पासून ते बाकीच्या सगळ्या इनिशिएटिव्ह आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. दिव्यांगांना दया नकोय तर अधिकार पाहिजेत. कायदा काय, दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016चा. आणि ठळक वैशिष्ट्य काय, 21 प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश आहे, 4% पर्यंत आरक्षण आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून घ्यायच्या आहेत, त्यांच्यावर इम्पॅक्ट कसा होतो ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचा आहे. आरक्षण धोरणासंदर्भात आरक्षण हे केवळ नोकरीचे साधन नसून ते प्रतिनिधित्व आहे, प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचं ते माध्यम आहे. अगदी शाहू महाराजांचं धोरण काय होतं आरक्षणाचं, तिथून परत मग अलीकडचे 130 घटना दुरुस्ती म्हणजे EWS कोटा ह्याच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. ह्याच्या संदर्भातला इंदिरा साहनी जो खटला आहे आपण GS2 मध्ये बघणार आहोत ह्याच्याबद्दल सविस्तर. मात्र हे आपल्याला माहिती पाहिजे की GS1 मध्ये त्या अँगल उत्तर फक्त त्या अप्रोच बदलायचं आपल्याला. ऐतिहासिक अन्याय दूर करून प्रशासनात सर्व घटकांचा सहभाग वाढवणं हे उद्दिष्ट आहे. तर अशा पद्धतीने हे कुणी मागे राहू नये, ठीक आहे, कुणीच मागे राहू नये म्हणजे हे सामाजिक न्यायाची संकल्पना आहे, लोकशाही मूल्य आहेत, राज्यघटनेची प्रस्तावना जर समजली तर तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजून जातील. अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल, समतल कशा पद्धतीने राखला जाईल, इक्विटी कशा पद्धतीने राखली जाऊ शकते हा भाग बघायचा आहे. ठीक आहे, अगेन हे सगळं पॉलिटीचा पार्ट आहे, पॉलिटीमधनं अंडरस्टँडिंग घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने लिहायचं आहे, एवढंच आहे याच्यामध्ये. मात्र हे जनरली याच्यामध्ये इन डिटेल एवढं कोण चर्चा करत नाही, मात्र हे करावं लागेल. उत्तर तुमचं जेवढं डीपमध्ये लिहाल तेवढं तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, सक्षमीकरणातील वाटेतील प्रमुख अडथळे समजून घ्या. मानसिकता काय आहे की बाबा जसे की आता महिला संदर्भात काय पितृसत्ताक मानसिकता महिलांच्या डेव्हलपमेंटला खूप अडथळा ठरते. जातीवाद, प्रदेशवाद, प्रांतवाद ह्या सगळ्या इंडियन सोसायटीच्या विकासातले अडथळे आहेत. प्रांतवादामधले पण इथं प्रांतवाद हे ऍड करा, प्रादेशिकतावाद, भाषावाद आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अडसर ठरताना दिसून येतात. अंमलबजावणीचा अभाव आणि कायदे चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये एक्झिक्युशन बऱ्याच कायद्यावर ग्राउंड लेवलवर ते आपल्याला दिसून येत नाही, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे, पुढे डिजिटल डिवाइड. आता डिजिटल डेव्हलपमेंट होत आहे खूप, पण बऱ्याच भागामध्ये तितकंसं ह्या डिजिटल अवेअरनेस पोहोचला नाही. मग अजून ह्या काळामध्ये आपल्याला डिजिटल डिवाइडचं चॅलेंज मोठं दिसून येतं. ठीक आहे, नवीन युगात तांत्रिक ज्ञानाभावी उपेक्षित घटकांचे जे काय मागे राहणं ते आहे, तर हे मोठं आव्हान आहे. तर त्यांना मुख्य प्रवाहित कसा आणता येईल, डिजिटल डिवाइड कसा कमी करता येईल, लक्षात येते का. तर ही महत्वाची टर्मिनॉलॉजी आहे, हे लक्षात ठेवा. तर हे आपल्याला कशा पद्धतीनं कमी करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. विचारधारा हा महत्वाचा पार्ट आहे. विचारधारामध्ये मग काय जे काही हा ह्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे बघा की सेक्युलरिझमचं मॉडेल जे आहे ते इंडियन सेक्युलरिझम आणि वेस्टर्न सेक्युलरिझम कसा डिफरन्स आहे, दोघांच्या मध्ये प्रमुख काय फरक आहे तो आपण समजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये धर्म आणि राज्यसत्ता संस्था पूर्णपणे वेगळा आहे. मात्र इथं काय की बाबा नाही, राज्य सर्व धर्मांचा आदर करते आणि गरज पडल्यास सामाजिक सुधारणासाठी हस्तक्षेप करू शकतं, हे इंडियन मॉडेल सेक्युलरिझम आहे. ठीक आहे, ते काय मग हे 42वी घटना दुरुस्ती आणि धर्मनिरपेक्ष शब्द ऍड केला आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या पॉलिटीमध्ये समजून घेतो. मात्र ह्या टर्मिनॉलॉजीत व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, परत काय जमातवाद, जेव्हा एखादा गट आपल्या धार्मिक हितांना राष्ट्राच्या किंवा इतर धर्माच्या हितापेक्षा मोठा मानतो आणि त्यामुळे काय होतं जमातवाद वाढतं, हे एक मोठं आव्हान आहे, इंडियन सोसायटी समोरचं मोठं चॅलेंज आहे. सौम्य जमातवाद मग तिथून उग्र जमातवादामध्ये परिवर्तित होते आणि फुटीरतावादाला मग चालना मिळते. मग त्यामुळे हे रोखणे एक महत्वाचं आव्हान आहे. कारण काय, चुकीची ऐतिहासिक मांडणी, राजकीय स्वार्थ, ठीक आहे, आर्थिक विषमता आहे, उदाहरणार्थ फाळणी, बाबरी मशीद पतन, गोधरा दंगल ह्यासारखे इश्यूज आहेत. आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीनं मग सिक्युरिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंज निर्माण झाले, जमातवाद कशा पद्धतीनं उगम झालेला आहे. ठीक आहे, हे मुद्दे आपल्याला बघून घ्यायचे, म्हणजे हे घडलेल्या इतिहासातल्या घटना आहेत, तर त्याच्या पद्धतीने त्याकडे कशा पद्धतीने ते आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. परिणाम काय बघा, याचे परिणाम काय, सामाजिक सलोख्याला तडा जातो आणि देशाच्या अखंडतेला मोठा धोका आहे. मग राष्ट्रीय एकता आणि एकात्मता राखणे कशा पद्धतीने आव्हानात्मक आहे आणि ते कशा पद्धतीने आपण करू शकतो, त्याच्यासाठी काय इनिशिएटिव्ह घेतले गेले किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघायच्या आहेत. ठीक आहे, ह्या टर्मिनॉलॉजी खूप महत्वाचे, ह्याच्या संदर्भात आपल्याला हे जे आहेत आयडिया क्लिअर पाहिजे. प्रादेशिकतावाद हे एक महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये एखाद्या प्रदेशाबद्दल अवाजवी प्रेम बाळगायचं आणि इतर प्रदेशाला कमी लेखायचं, त्याची कारणं आणि काय आहेत, कारणं आणि परिणाम काय आहेत, सकारात्मक परिणाम काय होऊ शकतात, नकारात्मक काय होऊ शकतात ते बघा. लक्षात येईल, स्वतंत्र राज्यांची मागणी वाढते मग याच्या पद्धतीनं, हे एक नकारात्मक. मग अनेकदा मग काय होतं की मग ते वारंवार स्वतंत्र राज्यांच्या मागण्या आणि हे मग प्रशासनासमोर आणि देशासमोर एक मोठं आव्हान उभं राहतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत व्यवस्थित, काय ऐतिहासिक हे राहिलेले आहेत.
हे सगळ्या गोष्टी बघायच्या. आता मग महाराष्ट्रामध्ये बघितलं तर विदर्भ मराठवाडा स्वतंत्र, मग आर्थिक असमतोल कसा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघून घ्यायच्या आहेत. सारांश काय करता येईल बघा, भारताची वाटचाल काय सामाजिक सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय, मग जागतिकीकरण आणि त्याचा इशारा काय, जमातवाद आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आव्हानात्मक ठरतात आणि त्याच्यासमोर जागतिकीकरण कसं आहे आणि सामाजिक सक्षमीकरण हे सगळ्यात कसं आपल्याला हे करून समतोल साधून मजबूत लोकशाही निर्माण करायचं आहे. म्हणजे काय, इंडियन सोसायटीचं कशा पद्धतीने विकास आपण साधू शकतो किंवा भारतीय समाजाचा कसा विकास साधू शकतो, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या. विविधतेत एकता आणि सर्वांगीण विकास हाच भारतीय समाजाचा खरा पाया आहे. ठीक आहे, मजबूत लोकशाही आणि भारतीय समाजाचा विकास कशा पद्धतीने साधता येऊ शकेल, हेच आपलं अल्टिमेट उद्दिष्ट असणार आहे की देशाचा विकास म्हणजे काय, भारतीय समाज एकंदर त्याचा विकास कशा पद्धतीने साधता येईल हे आपल्याला बघायचं. तर हे अशा पद्धतीनं हे आहे इंडियन सोसायटी. तर आय होप तुम्हाला कळालं असेल सिलेबस. तर ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचं, इतिहासात कशा पद्धतीने बघायचं, इतिहासातल्या वेगवेगळ्या घटना आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होतो सोसायटीवर, त्याचबरोबर ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह त्याच्या पद्धतीने कसा पॉझिटिव्हली इम्पॅक्ट होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अभ्यासायच्या. ह्या सगळ्या गोष्टी सिलेबसमध्ये आहेत, त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येत राहतील. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, हा इंडियन सोसायटीचा पार्ट आपण जो डिस्कस केला ना, ठीक आहे, सिलेबसचा, तर हे एसएला एक मिनिट, तर हा एसएला तुम्हाला खूप महत्वाचा मुद्दा आहे, एससी साठी खूप महत्वाचा आहे. तर ह्या पद्धतीने समजून घ्यायचं बघा. आता जर तुम्ही आतापर्यंत इंडियन सोसायटीचे लेक्चर बघितलं असेल, 4 लेक्चर आय थिंक घेतले, तर त्याच्यातून कशा पद्धतीने तुम्हाला समजेल भारतीय समाज, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट वगैरे, आणि मग जर त्या पद्धतीने एसे आला तर तुम्ही लिहू शकता. लक्षात येते का? तर आय होप तुम्हाला नक्की आवडत असेल सिलेबस डिकोडिंग सिरीज. तर इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या लेक्चरसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, आय थिंक आपण आर्ट अँड कल्चरचा पार्ट आपण कम्प्लीट करू. वर्ल्ड हिस्ट्री आपण नंतर करूयात कव्हर, कारण तो एवढा इम्पॉर्टंट 1-2 क्वेश्चन येतात, पण त्यातलं काही महत्वाचं करायचं आहे ते आपण चर्चा करूया. नेक्स्ट लेक्चर जे असेल ते आर्ट अँड कल्चरचा राहिले, म्हणजे आपण आर्ट अँड कल्चर डिस्कस नाही केलं ना सिलेबसचा, अगदी तो पहिलाच पार्ट आहे, तर तो आपण नंतर ठेवलेला आहे. का केलं, कारण एन्शियंट मिडिवल करता करता त्याच्यात काय करायचं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, पण तरी सुद्धा एक ओव्हरव्ह्यू आपण घेऊया. 1 किंवा 2 लेक्चर लागतील किंवा 3 बघू आपण, व्यवस्थित इन डिटेल करू, गडबड नाही करायचे. त्याचे लिंकेजेस काय आहेत, मग हिस्ट्रीमधून कसे त्याचे लिंकेजेस जुळवायचे, ठीक आहे. मग करंटमध्ये काय, कसं न्यूजमध्ये असते, करंटला कसं लिंकेजेस पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. क्वेश्चन्स मी डिस्कस केलेले नाही, मला माहिती आहे. तर तरी सुद्धा आपण काय, हे GS1चं आर्ट अँड कल्चर झालं की कसे क्वेश्चन येतात साधारण, ते आपण प्रत्येक ह्याचे 1-2 बघू. आणि नेक्स्ट सिरीज पासून आपण काय करू की त्याच लेक्चरमध्ये इटसेल्फ आपण क्वेश्चन कसे येतील ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ही सिरीज. आणि इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.